नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्ता हो, आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 3 मार्च 2024 रविवार रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला आहे हे माहीत नाही, परंतु पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थात शके 1800 म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे 30 वर्षाचे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या दिवशी देवीदास पादुकरांच्या मराठाबाहेर उष्टा प्रतानातील ते उचलून खात होते आणि गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणाचे पाणी पित असताना पंकजलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम ते दृष्टीस पडले. त्यानंतर त्यांचे भक्तही तिथे गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे. तर हर्षिणी यांचे भजन चालत असते, त्यामुळे भक्तांनी त्यांना गजानन महाराज हे नाव दिले. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि ज्यांना निराळे समजू नये. गजानन महाराजांचा झुणका भाकरी, मुळ्याचा शेंगा, हिरव्या मिरच्या, आंबाडीची भाजी, पेढे, खिचडी, पिठी साखर आणि चहा अतिशय आवडतं असतं. कधी कधी ते अमार्यादपणे खायचे तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वान असो, भाकरी आणि ठेचा असो हे प्रसन्न भावनेने सेवन करायचे. भक्तांचा आग्रह खातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असती तरी त्यांना चिलीम ओढण्याची फारशी सवय नव्हती. ते क्वचितच चिलीम ओढायचे. असे म्हणतात की एके दिवशी बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांच्या आश्रमात सुद्धा पोहोचले. तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि त्यानंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर अकोटला नरसिंह महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा, असे तेथेच ते सोडावा असे सांगतात. त्यानंतर गजानन महाराज यांची 6 फुटी सळसळीत शरीरयष्टी, रागवलेली तांबूसवर्ण आणि तुरळक दाढी, असे केस, वस्त्रहीन शरीर आणि गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे 6 अशी देहचर्या होती. पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे. अंगणात किंवा वस्त्रूवर मुक्काम करत मनाला पटेल इतका दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असे. श्री गजानन महाराज पादाष्टक. गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे 3 मार्ग सुचवले, ते म्हणजे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. ते तेथे नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात होते. ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले महाराज जीवनमुक्त संत होते, म्हणून ते बहुशा दिगंबर अवस्थेतच असायचे. तर त्यानंतर फेकून त्याने महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाहीत. त्यांना कोणतीही उपाधी पटत नसत. महाराज ते परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या ह्या संन्यासाश्रमात उच्चार अनेक वेळा करूनही दाखवला आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना सुद्धा दर्शन दिलेले आहे. आणि त्यानंतर स्वामी भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांचा अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे, तेव्हा त्यांनी हरी पाटलांसोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन केला नसल्याचे म्हटले. त्यांना मानस पंढरीला समाधी घेण्याचा, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले. ऋषी पंचमीच्या पुण्यदिनी त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले. तसेच सुवासिनीने त्यांची पूजा करून अंगलाल ओवाळलेले आहे. मंगल आरती. त्यानंतर समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्तांनी शृंगारी रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराज पुन्हा अभिषेक करण्यात आले आणि त्यानंतरच त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवण्यात आलेला होता. अखेरची आरती ओवाळी गेली आणि मीठ अर्चना अंबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. जय गजानन ज्ञानबंद्या नारायण अविनाश रूपा आनंदघना पद्मपरा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली गेली.
तर महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. म्हणूनच महाराजांचे भक्त ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेला होता. तर या ग्रंथाचे नाव सुद्धा श्री गजानन विजय असे ठेवले होते. तर श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाषाणाचे आहे आणि त्यानंतर श्रीची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची सुद्धा स्थापना केलेली आहे. पंढरपूर येथे ते प्रतिवर्ष शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला कसा वाटला हा आपला गजानन महाराजांचा लेख? आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.